नमस्कार. हवा कुणाची या बोलबेडूच्या खास कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आता आपण पोचलो आहे कोल्हापूरमध्ये, अर्थात कलापूर. कोल्हापूरच्या विविध ओळखी आहेत. कलासक्त कोल्हापूर आहे, कुस्तीगिरांचं कोल्हापूर आहे, विशेषतः दूध कट्ट्याचं कोल्हापूर आहे आणि फुटबॉल प्रेमी देखील कोल्हापूर आहे. आपण गांधी मैदानावरती आहोत शिवाजी पेठेमधल्या, आणि तर सकाळी सकाळी कोल्हापूरकर जे आहेत हे व्यायामाला किंवा जॉगिंगला आलेले आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. कारण कोल्हापूरमध्ये सुद्धा लक्षवेधी लढत आहे. शाहू महाराज छत्रपतीची गादी विरुद्ध संजय मंडलिक शिंदे गटाची, अशी ही थेट लढत आहे. एक प्रकारे जर आपण 2009ला बघितलं तर मंडलिकांचे वडील विरुद्ध शाहूंचा मुलगा, अशी पण लढत झाली होती. एक वेगळ्या प्रकारची पुनरावृत्ती जी आहे ती बघायला मिळते. सभा वगैरे पण होणार आहेत दिसते, सभा सुरू पण झालेल्या आहेत. पण एकंदरीत थेट लढत आहे यावेळेस परत एकदा मंडलिक विरुद्ध शाहू महाराज. आणि ही हाय व्होल्टेज लढत आहे का? तसं बघायला गेलं तर मोदी इफेक्ट फार मोठा आहे कोल्हापूर शहरामध्ये आणि युवा पिढी ही पूर्णपणे मोदीच्या बाजूला आहे. फाईट तशी महाराजे उभारल्यामुळं फाईट तशी होणारच, पण या ह्याच्यामध्ये थोडंसं मंडलिकांची बाजू जास्त वरचढ आहे. म्हणजे मान गादीला आणि मत मोदीला, असं तुम्ही म्हणता, याचा अर्थ असा अर्थ घ्यायचा का? तुम्ही जे म्हणता की मोदी इफेक्ट आहे आणि हे निश्चितच, कारण काय लोकसभेला लोक देशाचा विचार करतात. आज बरेच सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक हुशार झालेले आहेत, त्यामुळं लोकसभेला कोणाला मतदान द्यायचं हे निश्चित लोक ठरवतात. लोकल प्रश्न बघण्यापेक्षा राष्ट्राचे प्रश्न बघण्यात लोकांना जास्त मुद्दा आहे. देशाची निवडणूक आहे, पण मला सांगा, इथं शिवसेनेचं हे होता, माणूस होता, आता फूट पडली, त्यामुळं आता शिवसेनेने ती जागा काँग्रेसला दिली. तर त्याचा काय परिणाम झाला आहे का? म्हणजे शिवसेनेचा असला असता उमेदवार आणि मग ही जी फूट होती शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे, अशी जास्त रंगली असती का? का शाहू महाराज हे तगडे उमेदवार आहेत? शाहू महाराज हे तगडे आहेत, कारण 12 बलिदान घेऊन जाणारा शाहू महाराज कोल्हापुरातला आहे. कुणा जातीय धर्माचा विषय न घेता शाहू महाराज कुठल्याही पक्षात उभारला असेल तर कोल्हापूर ही शाहू महाराजाच्याच पाठीवर राहिला असेल. ते मोदी असू दे, ना उद्धव ठाकरे असू दे, काँग्रेस असू दे, शाहू महाराज हे कोल्हापुरात अस्तित्व आहे, एक आत्मा आहे. त्यासाठी शाहू महाराजलाच मतदान असणार आहे आणि कोल्हापुरात शाहू महाराज हे 2-3 लाखांनी लीड येतील अशी आमची अपेक्षा आहे. तुम्ही दोन्ही बाजू ऐकल्या. यांचं असं म्हणणं आहे, हे वैशिष्ट्य, हे चांगलं आहे, म्हणजे की सगळे आपण एकत्र आहोत, पण मतमतांतर आहेत. तुम्हाला काय वाटतंय की मुद्दे जे आहेत ते कुठले महत्त्वाचे ठरणार आहेत? देशाचे मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत, राज्याचे मुद्दे? आता इथं फुटबॉलचं ग्राउंड आहे, 5 दिवस फुटबॉलचा खेळ बंद आहे. हां, त्यामुळं म्हणजे मला असं वाटतं की मूड काय आहे लोकांचा? आता वयोमानानुसार तसं म्हणायला गेलं तर मंडलिकच जास्त वाटतंय. 4 तालुक्यात जर मंडलिकने हे घेतला, स्पीड घेतलं, इकडच्या कागल, राधानगरी वगैरे, तर मंडलिकांचा विजय आहे. कोणताही उमेदवार असू देत, खरं ह्या कोल्हापूर नगरीचं काहीतरी केलं पाहिजे. आजपर्यंत अनेक प्रश्न कुठलेही मार्गी लागलेले नाहीत, खासदार दिसतसुद्धा नाहीत कुठले, अशी अवस्था आहे कोल्हापूरची आहे. तर आमची एवढीच इच्छा आहे की बाहेर पडणारा माणूस ह्या वयात बाहेर पडतील का आता, आणि तिथं काहीतरी खटपट करणारा संसदेत असा माणूस पाहिजे. म्हणजे 2 मुद्दे महत्त्वाचे. पक्ष कुठलाही असो, लोकांशी जोडलेला आणि कामं. साधारणतः काय अपेक्षा आहेत कोल्हापूरकरांच्या? कारण खासदार म्हटलं की मोठे प्रकल्प आणले पाहिजेत, योजना मोठ्या आणल्या पाहिजेत. तसं झालेलं नाही आहे का? कोल्हापूरचा विकास रखडलेला आहे. आधी रस्तेसुद्धा अजूनही नाहीत मार्गी लागलेले, त्यामुळं कुठलाही प्रश्न असा खासदारांनी काही केलेला नाही आहे. तुम्हाला असं वाटतं की मग संजय मंडलिक हे तुलनेनं तरुण आहेत आणि शाहू महाराज हे वयोमानामुळे घ्यावा यातून, एवढंच आहे. जनतेनं धडा घ्या. जनतेनं युवा पिढी म्हणून काय वाटतंय तुम्हाला? ते जसं म्हणाले की युवा पिढीमध्ये, हे बरं, युवा पिढीमध्ये फर्स्ट टाईम वोटरमध्ये मोदी इफेक्ट आहे, पण रोजगाराचा प्रश्न असेल, युवकांच्या दृष्टीने काय महत्त्वाचं असतं? तर रोजगार आहे, बेरोजगारी आहे, महागाई आहे, तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बेरोजगारी आणि ह्याच्यावर बोलायला गेलं तर देशामध्ये बेरोजगार झालेले आहे. तरुणाईमध्ये प्रामुख्याने कोल्हापूरचा विचार केला तर इंडस्ट्रियल बाबतीत जर मोठमोठ्या कंपन्या अजून कोल्हापुरात आलेल्या नाहीत, याचं दुर्दैव आहे कोल्हापूरच्या बाबतीत. खरं आत्ताच्या ह्या लढतीच्या बाबतीत सांगायचं झालं तर दोन्ही साईडला दोन्ही उमेदवार स्ट्रॉंग आहेत. खरं महाराज हे महाराजांच्या ठिकाणी योग्य होते. तिने इलेक्शनला
उतरायला नको पाहिजे होतं. कारण का महाराज हे आपल्यासाठी सगळ्यांसाठी दैवत आहेत. खरं कोणत्या तरी पक्षाचा झेंडा घ्यायचा आणि उभा राहायचं, एका साईडला पुरोगामी विचार मांडायचा, दुसरीकडे हिंदुत्ववादी विचार मांडायचा, हे काय आपल्याला पटलेलं नाही. आज कोल्हापूरचा विचार केला तर महाराजांनी कोल्हापूरसाठी काय केलं? फक्त फुटबॉल फुटबॉलमध्ये पण काय केलं महाराजांनी हे पण आम्हाला तरुणांना कळालं पाहिजे. तरुणांसाठी फुटबॉलसाठी महाराजांनी काय केलं? इतके वर्ष महाराजांच्याकडं फुटबॉलचं ग्राउंड शाहू स्टेडियम आहे. शाहू स्टेडियमला सुविधा काय दिल्या? एक प्रामुख्यानं आम्हाला हक्कानं महाराजांनी विचार नाही. आज फुटबॉलच्या जीवावर महाराजांनी कोल्हापुरात युवक वर्गासाठी खूप मोठं फुटबॉलचे हब निर्माण केलं. आज महाराष्ट्र नव्हे इंडियात जर देशात विचार केला तर फुटबॉलच्या बाबतीत कोल्हापूर हे कलकत्त्यानंतरचं 2 नंबरचं शहर आहे. देशात भारी कोल्हापूर आहे. कोल्हापूर आहे. खरं त्या बाबतीत डेव्हलपमेंट काय झालं नाही कोल्हापुरात फुटबॉलच्या बाबतीत. महाराज आज फुटबॉलसाठी भरपूर योगदान दिलं. खरं ह्या महाराजांनी कोल्हापूरसाठी काय केलं ना? आणि हे वैशिष्ट्य आहे की राजा विरुद्ध प्रजा असं पण लढतीचं वर्णन आधी केलं. पण मला सांगा, बंटी पाटील, सतीश पाटील हा जो फॅक्टर आहे, तर त्यांनी एक प्रकारे जबाबदारी किंवा ओनरशिप घेतलेली आहे. त्यामुळे ही लढत ही सतीश पाटील विरुद्ध महाडिक मुश्रीफ अशी पण आहे का? नाही, ही लढत अशी का नाही. कोण पण सांगून कोण पण इथे होऊ शकत नाही. जनतेने ठरवलं आहे. वरती देशाचा विचार केला जातो. इथं कोणी सांगण्यावरून इथं मतदान होत नाही. आमचं ठरलेलं जनतेनं ठरवलंय असं उत्तर आहे? नाही याचं काही जर जनतेनं ठरवलं असलं तर संभाजीराजांना कोल्हापुरी जनतेनं पाडलंच नसतं मागच्या इलेक्शनमध्ये. ते पण राजेच आहेत, त्यांना पण मान द्यायला पाहिजे. हे पण मग राजेच आहेत. आता तुम्ही कसं गादीला मान द्यायला लागलाय? मग त्यावेळी तुम्ही गादीला का मान दिला नाही? सोयीस्कर का भूमिका घेतली? मग त्यावेळी तुम्ही मंडलिक का तुम्हाला प्रिय होते, आता का मंडलिक प्रिय नाही तुम्हाला? असं नाही आहे साहेब. कसं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूरचे प्रश्न तुम्ही बघितले तर कोल्हापूरमध्ये काय विकास झाला आहे? कोल्हापूरमध्ये गृहमंत्रीपद होतं, पालकमंत्रीपद होतं, कॅबिनेट मंत्रीपद पण होतं. मी असं म्हणत नाही की मी भाजपकडनं बोलतोय, असं काही नाही आहे. सगळी पद होती. खरं अमित शहाचे लाडके चंद्रकांत हां, पाटील ते हे सुद्धा सांगा. कोल्हापूरचे. खरं अमित तुम्ही- शहाची सासरवाडी पण कोल्हापूर. कोल्हापूरसाठी काय केलं? कोल्हापूरमध्ये एवढी आता 5 स्टार MIDC आहे. त्या MIDCत 1-2 कंपन्या सोडल्या तर एक मोठी कंपनी नाही. त्यानंतर तुम्ही कोल्हापूरची हद्दवाढ होऊ देत नाही. का हद्दवाढ होते? डेव्हलप कोल्हापूर करा ना आपलं. त्यानंतर महालक्ष्मी मंदिर 3.5 शक्तिपीठापैकी एक आपलं मंदिर आहे. तुम्ही त्याचा निधी तुम्हाला आला आहे, सगळं मंजूर झालं आहे, त्याला तुम्ही विरोध करताय. तुम्ही कोल्हापूर डेव्हलप होण्याच्या मार्गावर तुम्ही काय बघतच नाही आहे. इथे फक्त कोल्हापुरात 2 नेते आहेत, त्या 2 नेत्यांच्यात ही लढत आहे. हे फक्त मंडलिक आणि शाहू महाराज हे फक्त काय म्हणतात ते दाखवायला आहेत. नेते हे 2 वेगळेच आहेत. मुखवटा आहे आणि चेहरे वेगळे आहेत. ह्या फक्त कोल्हापुरात एक वर्चस्ववादाची लढाई आहे. विकास हे सगळं बोंबलत म्हणजे काय म्हणतात ते गाढवाच्या ह्याच्यात आहे ते. त्यामुळे तुम्ही फार महत्त्वाचा मुद्दा मांडला. IT का येत नाहीये? एवढं पोटेन्शियल आहे. सर, कोल्हापूर हे आपलं सेंटर पॉईंट आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर सेंटर पॉईंट आहे. सगळीकडनं बघायला गेलं तर तुम्हाला कोल्हापुरात यावंच लागते. आणि कोल्हापूर म्हटलं तर जगात भारी कोल्हापुरी का म्हणताय? कोल्हापुरात सगळ्या सुखसुविधा आहेत, सगळं व्यवस्थित आहे. तुम्ही हवामान चांगलं आहे, वातावरण चांगलं आहे. दुष्काळामध्ये तसा धड न बसणारा एकच आहे कोल्हापूर. सर, माझं काय म्हणणं आहे, आता जर तुम्ही कोल्हापूर क्षेत्रात फिरला तर प्रत्येक घरातला एक मुलगा आणि एक मुलगी पुण्याला जॉबला आहेत. मग ती पोरं का आपल्या कोल्हापुरात राहू नये? करा ना तुम्ही IT पार्क कोल्हापुरात. ती राहू देत ना आपल्या घराजवळ, आपल्या आईवडिलांच्या जवळ राहू देत ना. त्यांना पण वाटत असेल ना मी माझ्या आईवडिलांना सोडून आलोय, त्याला पण काय हे होत असेल ना. ते करा ना तुम्ही. फार महत्त्वाचे मुद्दे मांडलेत आपण. तुम्ही यांच्या नंतरच्या पिढीचे आहेत म्हणून म्हटलं. बघा तरुण आहे काय म्हणते की नुसते चेहरे आणि मुखवटे वेगळे आहेत. हां, फक्त वर्चस्वाची लढाई आहे. सामान्य कोल्हापूरकरांचं काय कोणाला पडलेलं नाही. मला वाटतं हे दोन्ही जे नेते आहेत की नाही, म्हणजे दोन्ही कुठचाही पक्ष असून दे, कोल्हापूरचा विकास व्हावा या दृष्टीने कोणीही आत्तापर्यंत काहीच प्रयत्न केलेला नाही आहे. काहीच प्रयत्न केलेला नाही. म्हणजे राजकीय साठमारीमध्ये काय नाही. वर्चस्व लढाईत कोल्हापूरचा विकास तुंबलेला आहे. कोल्हापुराबद्दल कोणाला चिंताच नाही आहे मुळात. आपलं कसं भलं होईल एवढंच लोक बघतात. त्याला गृहीत धरलं जाते असं वाटतं मला. जनतेला गृहीत धरलं आता प्रत्येक वेळी. पण मग जनता काय करेल ह्याचा उद्रेक? कारण आता ज्या पार्श्वभूमीवरती निवडणुका होत आहेत, राजकारणाचा पूर्ण विस्का झालेला आहे. सध्या कसं आहे, जनता तरुण जे पिढी आहे ते सुशिक्षित आहेत, ते मोदींच्या मागत आहेत. कारण त्या पुढच्या भविष्याच्या दृष्टीने तो विचार करतायत. आपण हा जो कट्टा रंगलेला आहे, आता दुसऱ्या बाजूला जाऊयात. असं नाही आहे की हे विरुद्ध ते आहेत, पण आपण इथं जे बसलेत त्यांना विचारूयात. मला सांगा, जनतेमध्ये रोष दिसतोय. 2-3 मुद्दे आता असे दिसले की
वर्चस्वाची लढाई आहे. सामान्य कोल्हापूरकरांचा यामध्ये काही विचार नाही आहे आणि रखडलेला आहे कोल्हापूरचा विकास. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोटेन्शियल असून सुद्धा स्थलांतर होतंय रोजगारासाठी वगैरे. तुम्हाला पटतात का हे मुद्दे आणि तुम्हाला तुमचं काय म्हणणं आहे मग या सगळ्या लढाईकडे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर हद्दवाढ ही व्हायला पाहिजे. हद्दवाढ झाल्यानंतर विकास हा होतोच. ह्यात आणि कसं आहे सगळ्यात महत्त्वाचं कोल्हापूरमध्ये असं आहे की केंद्रात सत्ता येते त्याच्या उलट इथला उमेदवार येतो. हा सगळ्यात वीक पॉईंट आहे. आणि इथं केंद्रात जी सत्ता येते त्याच्या ऑपोजिट इथला उमेदवार असतो, त्यामुळे निधी मिळत नाही आणि विकास हा होतच नाही. तुम्हाला डबल इंजिन आवश्यक आहे? नाही डबल इंजिनचा विषय नाही काय आहे. होतं तुम्ही जर केंद्रात एक हां आणि राज्यात एक. हां नाही राज्यात येत नाही सर. उमेदवार इथला उमेदवार जर का केंद्रात भाजप आलं तर इथला उमेदवार काँग्रेस असा म्हणजे असतो. लोकसभेत तेच ना. हां, लोकसभेत. त्यामुळे तो निधी आणू शकत असतो तुम्हाला निधी म्हणायचं. नाही, निधी मिळत नाही कारण इथला विकासच होत नाही अजिबात. कारण तो त्याचं बघतोय वरती केंद्रातले इकडे लक्ष देत नाहीत. हा अंबाबाईचा आराखडा हा कित्येक वर्षापूर्वीचा मुद्दा आहे. हां इथं फ्लायओव्हर अजिबात नाही आहेत. तुम्ही आला असेल बघितला, एकच फ्लायओव्हर झाला आहे त्याच्या परत पावसाळ्यात पुराचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे ना, हायवेसुद्धा बंद होतो कुठला पुणे बेंगलोर. त्याच्यावर सगळेच भरपूर मुद्दे आहेत असे. मला काय वाटतं यामुळे आता लोक असं विचार करतील की केंद्रात आणि आपल्या कोल्हापुरामध्ये एकाच विचाराचा उमेदवार असावा. हो करतील आता. कारण का माहिती आहे का, प्रत्येकाकडे मोबाईल आहे. ते डिजिटल इंडिया त्या प्रकार म्हणजे लोकांना समजतं की बाबा केंद्रात सरकार येणार आहे. जर का मोदी सरकार केंद्रात येणार असेल तर उमेदवार इथला मोदीचाच हवा. तर कुठे निधी मिळेल, विकास होईल. नाही हे बरोबर आहे, पण लोकशाही दृष्टीने असंही योग्य नाही. कारण शेवटी कसं आहे की लोकांना जो उमेदवार पटेल त्याला निवडून देणार ते काय केंद्रात आणि राज्यात जरी इथला उमेदवार निवडून दिला तरी त्याला पण निधी द्यायला पाहिजे. लोकशाही आहे शेवटी. पण तुम्हाला काय वाटतं की गणितं कुठली आहेत? म्हणजे लोकसभेच्या अंतर्गत जे 6 विधानसभा मतदारसंघ येतात त्याच्यामध्ये आपण बघतो की काही भाजपकडे आहेत, काही उबाटाकडे आहेत, काही ह्याचा काय परिणाम दिसणार आहे मतांमध्ये? ग्रामीण विरुद्ध शहरी किंवा असा काही भाग आहे? ही आत्ताची जी निवडणूक आहे ही लोकसभेची म्हणजे ही देशाची निवडणूक आहे. ही आता ही आमदारकीची इलेक्शन ही लोकसभेची निवडणूक आहे. आणि इथे आत्ता ही जी लढत व्हायला लागली ही मोदी आणि राहुल गांधी विरोधात ही लढत व्हायला लागली. असं वाटतं मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे का मोदी विरुद्ध ठाकरे आणि पवार आहे? राहुल गांधी कुठून आले? ठाकरे आणि पवार हेच बघतायत. नाही ठाकरे आणि पवार जरी हे बघत असले तरी हे आता कुठे आहेत? आता इथे पिक्चरमध्ये नाहीच आहेत. आता जे इलेक्शनच्या निवडणुका ह्या व्हालेत, इकडे राहुल गांधी एक जाहीरनामा, इकडे मोदींचा एक जाहीरनामा. आता तुम्ही म्हणताय ही जर एकत्र आहेत, उबाटाने त्यांचा एक जाहीरनामा केला आहे. शरद पवारांनी 10 सीटा देशात पूर्ण 10 सीट आहेत त्यांचा जाहीरनामा. अजित पवारांच्या 5 सीट आहेत त्यांचा जाहीरनामा आहे. जरी असला तरी हे ठराविक लोक आज मोदी आणि राहुल गांधी तुलना होतच नाही. मोदी आणि राहुल झाले की सोपी होते निवडणूक. आज बघायला गेलं तर लहान मुलं पण आणि वयस्कर लोक पण यांची क्रेज मोदींची क्रेज आहे निर्विवाद आहे. यात काय वाढलेली आहे की नरेंद्र मोदींच्या नावावर इथली सीट संजय मंडलिक ही 101% निवडून येणार. मोदी वेव आहे असं म्हणता तुम्ही? मोदी लाट तिसऱ्या वेळी पण आहे. मोदी फॅक्टर आहे. मोदी फॅक्टर आहे. आणि मोदी फॅक्टर आहे तुम्हाला? 100% आहे. 100% आहे. त्यात काही विषयच नाही. कारण की देशात मोदीच हवे आणि मोदींशिवाय पर्याय दुसरा कुठलाही नाही. त्यांची सभा जेवढी व्हायला पाहिजे तेवढी झाली नाही. जो दावा केला गेला जितके लोक तर तसे नाही असं म्हणतात. ॲक्च्युली सभा झालेली आहे. सभा सगळीकडे होत आहेत. त्यांची सभा नाही झाली तर ती 100% येणार आहे. कारण त्यांनी केलेलं काम हे अति महत्त्वाचं आहे. मोदींनी आणि मंडलिकांनी. पण मंडलिकांनी केलं होतं का? मंडलिकांनी केलंय का? जरी मोदी तिकडे असले असते तरी मंडलिकांनी केलंय का? मंडलिकांनी जवळजवळ 50% ते 70% त्यांनी काम केलेलं. सगळा विकास रखडला म्हणतात. एक उड्डाण पूल नाहीये, महालक्ष्मीचा आराखडा नाहीये. हा आराखडा चालू आता होणार आहे. काम चालू झालेलं आहे. थोडं चालू होणार आहे. आता आपल्या जर परफेक्ट जर मिळाला उमेदवार तर पुढे कुठलेही टेन्शन राहणार नाही. आणि राहिला कुठला आम्ही मुजरा करणार, महाराजांना मान पण देणार, पण आम्हाला देशाचं महत्त्व आहे. परत मान जो आहे तो गादीला आणि मत मोदीला असं म्हणणार. हां आता हे जे म्हणतायत हे तुम्हाला पटतंय का की इथला जो उमेदवार आहे तो जर त्याच विचाराचा असेल तरच विकास होईल? परत एकदा तेच यायला लागले मोदी राहुल, मान गादीला मत मोदीला. मान गादीला मत मोदीला हे टॅगलाईन खरे आहे आता कोल्हापूरच्या बाबतीत. आपण सर्व कोल्हापूरवासी महाराजांना मान सन्मान देतच आलो आहे आणि देणार. खरं देशाचा विचार केला तर आता राहुल गांधी
त्यांच्याकडे पंतप्रधानचा अजून उमेदवार डिक्लेअर नाही. तिने त्या आघाडीनं उमेदवार डिक्लेअर केला नाही. आवश्यक असं वाटतं तुम्हाला समोर आवश्यक असं वाटतं समोरचा उमेदवार? कारण काय सांग, दोन रेफरन्स देतो फक्त. इंदिरा गांधी भयंकर शक्तिशाली होत्या, त्यानंतर त्यांचं सरकार गेलं. मोरारजी देसाई झाले पंतप्रधान, माहीत नव्हते कोणाला. वाजपेयी अडवाणी 2004ला शायनिंग इंडिया, फील गुड वगैरे ते गेले. त्याच्यानंतर मनमोहन सिंग कुणालाच माहीत नव्हते, ते पंतप्रधान झाले. उदाहरण देतो. त्यामुळं असं वाटतं तुम्हाला की मोदींच्या विरुद्ध चेहरा पाहिजेच? मनमोहन सिंग गेले तर सोनिया गांधीच चालवत होत्या मनमोहन सिंगांनी. आता तुम्ही आता विचारलेल्या प्रश्नाबद्दल म्हणजे चेहरा आवश्यक आहे का? किंवा मोदी राहुल म्हटलं की सोपी होती ना, वन साइडेड होती मॅच. चेहराच असावा असा काय नाही. चेहरा असला नसला काही फरक पडणार नाही. या ठिकाणी मोदींचाच विजय हा भारतात होणार आहे. जवळजवळ 350च्या पुढे भारत ही आघाडी आहे, ही आघाडी घेणार. ओके, चला. 400 पार नाही निदान 350 पार म्हणताय तुम्ही. 300 पार म्हणजे वास्तविक तो मुद्दा तो आहे. हां. फुटबॉलच्या बाबतीत विचार करायला गेलं तर आपला शाहू स्टेडियमचं महाराजांचं खूप त्यांनी ग्राउंडसाठी केलं. खरं ग्राउंड लोकांसाठी सुविधा अजूनही तशाच आहेत. लोकांना बसण्यासाठी वरती छत नाही. महाराजांनी इतके वर्ष झालं ग्राउंड बांधून, कमीत कमी एक 10 ते 15 वर्ष झालं ग्राउंड बांधून, त्याला सुविधाच नाहीत. टॉयलेट नाहीत, बसण्यासाठी प्रेक्षक गॅलरीमध्ये छत नाही. या गोष्टीकडे महाराजांनी प्रामुख्याने लक्ष द्यायला पाहिजे. हां, मला सांगायचं होतं, आत्ता हे जे विरोधक म्हणजे काँग्रेस पक्ष जो लढतोय तो मोदींना 400 पार होऊन द्यायचं नाही ह्याच्यासाठी लढतोय. ते काही म्हणत नाही आम्ही जिंकणार, हा विषयच नाही आहे. आता एकंदरीत ओव्हरऑल बघितलं तर, ओव्हरऑल सगळीकडे बघितलं तर ते आम्ही 400 पार करून देणार नाही ह्या मुद्द्यावर ते भांडायला लागले. आएगा तो मोदी किंवा जाएगा तो मोदी, मोदींच्या भोवती निवडणूक असतो मला म्हणायचं. आम्ही त्यांना 400 पार करून आएगा देणार तो इंडिया असं ते म्हणत असतं तुमचं म्हणणं. हां, नाही त्यांचं मत काय, मला म्हणजे ओव्हरऑल विचार केला तर त्यांची मनस्थिती काय आहे, आम्ही त्यांना 400 पार करून देणार नाही. म्हणजे हे स्वतः ते निवडून येणार आणि त्यांची सत्ता येणार हे त्यांना मान्य आहे, फक्त 400 पार करून देणार नाही ह्याच्यावर आहे. मला एक सांगा, दोन्हीकडनं जे दावे केले जात आहेत, म्हणजे काँग्रेस असं म्हणतंय की हे आले तर संविधान बदलतील, घटना बदलतील, आणि हे म्हणतात की हे आले तर तुमचं मंगळसूत्र हिरावून घेतील आणि तुमची संपत्ती मुस्लिमांना वाटतील. खरं सांग, म्हणजे प्रामाणिकपणे हे घटनेतला जो बदल आहे तो बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्ही प्रॉपरली जर अभ्यास केला तर 20 वर्षानंतर ती घटना बदलायला पाहिजे होती. आणि ती घटना का केली होती की सर्व जे सामान्य आहेत, म्हणजे दलित आहेत, पीडित आहेत. आता कोण दलित पीडित आहेत, सगळेजण समानच आहेत ना. जो मराठा माणूस आहे त्याला जो क्वालिफाय असून पण, त्याचं मेरिट असून पण त्याला जागा मिळत नाही आहे. त्यासाठी घटनेत बदल व्हायला पाहिजे ही अपेक्षा सामान्य आहे. ही वेळोवेळी झालेली आहे. पण मोदी सुद्धा म्हणतायत आम्ही घटना बदलणार नाही, आरक्षण आम्ही बदलणार नाही. तुम्ही तर उलट म्हणताय की बदललं पाहिजे. म्हणजे पाहिजे अशी सामान्य अपेक्षा, कारण 20 वर्षानंतर त्याच्यामध्ये चेंज व्हायला पाहिजेत असं आंबेडकरांनीच लिहिलं. कुठंतरी वाटतं, लोक म्हणतात ना की हे बदलण्यासाठी किंवा हे करण्यासाठीच हे सुरू आहे 400 पार. हो, आणि चेहरा बघताना, लोकांनी नेतृत्व बघताना नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी याच्यामध्ये जो सक्षम आहे त्याला मतदान करावं. आमचं असं मत नाही वैयक्तिक. किती मत इथं वाटतं इफेक्टिव्ह आरक्षणाचा मुद्दा? आरक्षणाचा मुद्दा तसं म्हणायला लागलं तर ते घटनाक्रम त्याच्यावरच आधारित आहे. त्याच्यावर आता जरांगे पाटील काही इथं फार इफेक्टिव्ह आम्हाला वाटले नाही. नाही 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 जरांगे पाटील इतका इथे इफेक्टिव्ह नाही आहे तेवढं काय अजून. तसं म्हणाल तर आरक्षण हा मुद्दा खूप मोठा आहे, त्याला खूप विचार करून वगैरे तो घेण्यात येईल. तुम्हाला वाटतं आरक्षण मुद्दा आहे? नाही नाही नाही, आरक्षणाचा मुद्दा आहे किंवा जरांगे इफेक्ट नाही. तुझं काय म्हणणं आहे? तू सगळं ऐकतोय चर्चा, तरुण पिढीचं प्रतिनिधित्व. मतदान केलंय का फर्स्ट टाइम वोटर आहे? फर्स्ट टाइम वोटर आहे. अरे फर्स्ट टाइम वोटर आहे. हां, पण आम्हाला जो 15 वर्षाचा आम्ही पहिलीपासनं ते आत्ता आमची डिप्लोमा फर्स्ट इयर आहे, आम्हाला राजकारणचा एवढा म्हणजे वाईट परिणाम आम्ही अनुभवला मोदींच्या सत्तेत, आपले प्राईम मिनिस्टर. तर मोदींनी जी नोटाबंदी केली ते अनपेक्षित होतं, कारण ते आपण पहिल्या टाईमपासून होत्या त्या नोटा, त्या व्हायला नाही पाहिजे होत्या. आणि जे फ्लडचा इफेक्ट किंवा जे डिझास्टर आहेत ते नोटाबंदींमुळं आलं असतील, हे असं आमचं मत आहे आणि ह्याला आम्ही ठाम आहोत. पण जोपर्यंत काँग्रेसची सत्ता होती, राहुल गांधी म्हणा किंवा आपले कुठले पण पक्ष असू दे, पण त्यांनी नोटाबंदीने इतकं गेलेलं नाही आहे कोण. पण आम्हाला असं वाटतं की प्राईम मिनिस्टर मोदी त्यांनी इलेक्शनमध्ये न उभे राहता त्यांनी त्यांच्या जागी योग्य आहेत ॲज अ प्राईम मिनिस्टर. त्यांनी वरतूनच जे कंट्रोल करायचं आहे ते करू दे. पण काँग्रेस हे अख्ख्या भारतात काँग्रेसची सत्ता यायला पाहिजे. कारण एक जरी आम्ही पत्र दिलं काँग्रेसला तर मी पूर्ण 100% शुअर आहे
की काँग्रेस हा जो नेता आहे, काँग्रेसचे जे कुठलेही नेते आहेत, त्यांनी एका लेटरवर जे काही खंडित हे आहेत, आगगाडी आपली थांबलेली आहे, जसं की डेव्हलपमेंट वगैरे इतर गोष्टी आहेत, त्या काँग्रेस करतील हे आम्हाला पूर्ण खात्री आहे. तरुण पिढीचा प्रतिनिधी असून फर्स्ट टाइम वोटर असून हे मत मांडते, फार महत्त्वाचं आहे. म्हणजे ही गोष्ट खरी आहे की तरुणांमध्ये फर्स्ट टाइम वोटरमध्ये मोदींची क्रेज आहे. तुला हे जे मोदी दावे करतात जगामध्ये डंका आहे मोदींमुळं, किंवा त्यांनी 370 कलम रद्द केलं, राम मंदिर वगैरे बांधलं वगैरे, म्हणजे हे तू ॲप्रिशिएट करतो? त्यांनी राम मंदिर वगैरे बांधले ह्यात आम्हाला काहीच डाऊट नाही. उलट आपण हिंदुत्व म्हणतो त्याचं कुठंतरी आता रामायण आपण ऐकत आलो, झाले 200-300 वर्ष, तेव्हापासून एकही मंदिर नव्हतं रामाचं, छोटे छोटे मंदिर होते. पण मोदींनी हे एक काम चांगलं केलं. आणि दुसरं म्हणजे त्यांनी डेव्हलपमेंट इंडिया जे करतायत त्याला पण आमचा पूर्ण आहे 100% पाठिंबा आहे. इंटरेस्टिंग आहे तो त्याच्यामध्ये की ते त्या ठिकाणी योग्य आहेत, पण बाकी जी कामं आहेत जनतेशी ती काँग्रेस करेल असं वाटतं तुला? म्हणजे तुला राहुल गांधीकडनं पण अपेक्षा आहे? 100% आहेत. आता काय झालं, मोदीने लय शिकवले सगळ्यांना. आता आम्ही ग्राउंडवर रोज येतोय, मोदी सरकार म्हणजे आम्ही आता ग्राउंडवर पाय ठेवतो ना, सुट्ट्या पडले की पूर्ण खंडोबा तालीम म्हणा, इतर फुटबॉलची जेवढी पण मंडळ आहेत, शिवाजी पेठ वगैरे सगळी ग्राउंडवर येतात. पण आता एवढे पक्ष आले की शिवसेना आली, नंतर भाजप आलं, नंतर काँग्रेस आलं, पण ग्राउंडकडे कोणीही लक्ष देत नाही. पण जरी आम्ही एक लेटर जरी टाकलं भाजपला किंवा आणि कुठल्या पक्षाला, तर आम्हाला असं वाटतं की ग्राउंडचा विकास हा होणार नाही. जोपर्यंत काँग्रेसची सत्ता येत नाही तोवर ग्राउंड हे सुधारत नाही. फक्त काँग्रेस आपण असं फुटबॉलचा सामना आहे, कधी 0-1, 1-1, 2-2. मोदी पण आले होते, फुटबॉल म्हटले ते 2-0 करा, पण मला इथं आता जरा गोल 0 किंवा 2-2 बरोबरी वाटायला लागले. ह्यानं जे मत व्यक्त केलं ते ठीक, त्याच्या ठिकाणी योग्य आहे. पण जर सक्षम नेतृत्व जर बघायला गेलं तर मोदींशिवाय देशाला पर्याय नाही आहे. 60 वर्षाचा इतिहास पण बघा डेव्हलपमेंटच्या बाबतीत, आणि आता 10 वर्षामध्ये झालेला इतिहास पण बघा. दोन्ही पानं जर आपण बघितली तर कोणी पण अगदी शाळेत शिकणारं पोरगा पण म्हणेल की मोदी मोदी. आता तुम्ही कालच्या एका व्हिडिओमध्ये पण बघितलं, लहान मुलं वोटिंगच्या इथं जाऊन बोलत होते मोदी मोदी, कारण ते नेतृत्व जनसामान्यापर्यंत अगदी लहान मुलांपर्यंत रुजलं आहे आणि त्याच्यावरती विश्वास आहे. त्यामुळे लहान मुलांपासून अगदी वयोवृद्ध लोक पण मोदींनाच सहकार्य करतील. आणि देश जर एक नंबर म्हणजे जगभरामध्ये करायचा असेल तर त्यांच्याशिवाय सक्षम पर्याय नाही आहे. त्यामुळेच अजेंड्यामध्ये काँग्रेसचं तुम्ही बघितलं तर 5 वर्ष 5 पंतप्रधान हे तुम्ही बघा. हे नाही हो, असं नाहीये. हा मोदींचा आहे, हा मोदींचा प्रचार आहे, असं मॅनिफेस्टोमध्ये नाहीये. चेहरा जो आहे तो कुठे त्यांनी स्पष्ट केला आहे. पंतप्रधान हेच राहुल गांधी 5 वर्ष राहणार हे नाहीच केलेलं. आणि काँग्रेस पक्ष हा चांगला आहे, 60 वर्षांनी जे चालला त्याच्याबद्दल दुमत नाही आहे, पण त्यांच्यामध्ये सक्षम नेतृत्वाचा अभाव असल्यामुळे आणि सक्षम विरोधी पक्ष म्हणून त्यांनी जे कार्यरत व्हायला पाहिजे 10 वर्षामध्ये. टीना फॅक्टर देअर इज नो अल्टरनेटिव्ह म्हणतात, तो आहे असं तुम्हाला वाटतंय? महत्त्वाची गोष्ट, 60 वर्षात झालेला भ्रष्टाचार आणि 10 वर्षात अजिबात न झालेला भ्रष्टाचार. अशोक चव्हाण, अजित पवार, नारायण राणे, नारायण राणे 300 कोटीची सीडी, अजित पवार 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केला 4 दिवसात दादा महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्याच दिल्या. कुणाकडे अजून चौकशी चालू आहे. ज्यांच्यावरती आरोप केला सिंचन घोटाळा, बँक घोटाळा, त्यांच्या हातात तुम्ही चाव्या देताय. अशोक चव्हाण, तुम्ही त्यांना राज्यसभेचं खासदार. या प्रश्नावर सर, काल मोदी सरांचा इंटरव्ह्यू झाला, त्यामध्ये हाच प्रश्न एका मोठ्या पत्रकाराने विचारलेला. त्यांनी काय सांगितलं, त्याच्यावर उत्तर दिलं, गुन्हे माफ केलेले नाही आहेत. वॉशिंग मशीन मध्ये आम्ही धुवून काढले, वापरून घेतो, पुढे बघू. वॉशिंग मशीनच्या ह्याच्यात काय धुवून काढलेलं नाही, अजून गुन्हे त्यांच्यावर पटले, चौकशी सुरू आहे. अजूनही ह्या मोदी म्हणजे यूज करून सोडायचे ना, म्हणजे यांच्या स्वार्थासाठी इज्जत घेतल्यात, परत यांच्यावर किसी टाकायचे, परत तुमच्या घरला जावा, म्हणजे यांच्या स्वार्थासाठी इने भ्रष्टाचार केला ना. बरं, मोदी एवढा चांगला चेहरा आहे, मान्य आहे, तुमचं नेतृत्व चांगलं आहे, मग तुम्ही हे भ्रष्टाचारांना का जवळ घेतला? तुमचं नेतृत्व होतं ना, मग तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस कशाला घेतला? ऐका ना, मला प्रश्न विचार. एक मिनिट, घराणे मला सुनेत्र पवार ही घराणेशाही नाही, अजित पवार ही घराणेशाही नाही, नारायण राणे ही घराणेशाही नाही. किती सांग, म्हणजे ह्यांनी केलं तर श्रावणी आणि आम्ही खाल्लं तर शेण. आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कराट.
असं आहे खरं प्रामाणिकपणे सांगा. नाही 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 तुम्ही मला तो आत्ता एक प्रश्न विचारला ना, ह्यांना एवढे घोटाळे केलेत, आता हे भाजपमध्ये आलेत. पण मी कालचंच तुम्हाला सांगितलं, ह्यांच्या गुन्हे माफ केलेले नाहीत, ह्यांच्यावर चौकशी चालू आहे. पटेलची चौकशी बंद, अजित पवारची फाईल नाही 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 क्लोज नाही. कालचा इंटरव्ह्यू आहे सर, काल रात्री 8 वाजता लागलेला इंटरव्ह्यू आहे. काल इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी कोणाचे गुन्हे माफ काका पाटील काय म्हटले सांगलीचे, आता माझ्या मागे ईडीबीडी काय नाही. हर्षवर्धन पाटील काय म्हणतात, मला आता शांत झोप लागते. हो ते म्हणत असतील. हो किरीट सोमय्यांनी 300 कोटीची सीडी दिली नारायण राणे विरुद्ध ईडीकडं. हो पण ते आता झोपत असतील. हो पण ईडी नाव घेतलं जातंय, फक्त ईडीचा गोंधळ झाला. ईडी नाव घेतलं जातं पण ईडीचा काही यात संबंध नाही आहे. उगाच ईडीच्या नावाखाली भाजपला बदनाम केलं जाते. मी काय भाजपचा कार्यकर्ता नाही आहे, मी क्लिअर सांगतो. ईडीच्या नावाने बदनाम, भ्रष्टाचार काढले पाहिजे. बरं ठीक आहे, धुवून निघाले, चांगली गोष्ट आहे ना. जे जर आता धुवून निघाले तर धुवून निघू दे ना. कुणीतरी वॉशिंग पावडर पाहिजे का? सगळे तशीच धुतले पाहिजे. बाबा आले कर घोटाळा काय करायचं. थोडक्यात सगळे धुवून काँग्रेस पक्ष स्वच्छ झाला. स्वच्छ नाही झालेला काँग्रेस मग काँग्रेसने ए राजाला का उमेदवारी दिली? मला काय म्हणायचं आहे, एक मिनिट जरा एक मिनिट थांबा. अजित पवार भ्रष्ट होते म्हणताय, त्यांना इकडे नाही भ्रष्टाचारी होते, ट्रक भरायचे, केले बरोबर केले. विरोधक काय म्हणतात, चक्की पिसिंग अजित पवार आर्तर जेलमध्ये जाणार. काय लग्न नाही, हे नाही, एक वेळ घटस्फोट घेऊन अवयत राहील पण लग्न करणार नाही. कोण बोल, मी बोललो का? आज जरी हे भाजपमध्ये आले असले, महत्त्वाची गोष्ट जरी ती चालू आहे चौकशी, त्यांना कोणी चौकशीत थांबवलेलं नाही. आज इंडिया आघाडीचे जे 50-100 नेते आहेत त्यांच्यावर भ्रष्टाचारी आरोप आहेत आणि ते सगळे एकत्र आहेत, त्याच्यावर तुम्ही बोलणार नाही. ही कोण बोलणार नाही सुद्धा कधी बघत नव्हते, ऐका, ते एकत्र आले. नाही माझं असं म्हणणं आहे की ते भ्रष्ट आहेत, बरोबर आहे. पण ते भ्रष्ट आणि हे स्वच्छ म्हणजे आमच्याकडे आले. हो ना, ऐका नाही बघा, पण तुम्ही त्या पक्षात असाल तर तुम्ही भ्रष्ट घराणेशाही, आमच्या पक्षात आला की तुम्ही स्वच्छ आणि लोकनेते. आता आता मोदींची एवढी घोषणा चालू आहे. मोदींनी फक्त गुजरातकडे फक्त लक्ष वेधू नये, हा आमचा हेतू आहे. कारण ह्यांचं जे म्हणणं आहे की वॉशिंग मशीन चांगलं आहे, स्वच्छ करताय. लॉन्ड्रीच काढल्या तिने मोदींनी. या आमच्याकडं पाप झाल्या धुवा, परत तुमच्याकडे जावा. आमची युद्ध झाली की आम्ही सत्ता सांभाळतो, तुम्ही खाली मग लढा. आता विधानसभा बघा की चारी पक्ष एकमेकाच्या आईला गाडूलाच फुटणार आहेत, एकमेका कुणाला भेटणार नाही. आपण ते एडिट करू. हा तुम्ही काय शरद पवार काय सातारा मी नाही, काल पेपरला तिकडं काय सांगा काय मला काय बघा, आत्ता चर्चा काय करा, पहिली कोल्हापूरच्या विकासावर चर्चा करा. शरद पवार साहेब वगैरे ते सगळी ती जाऊ देत, त्यांचं आपल्याला काही हे नाही. ते ना वर्षात एकदा सभा करणार, आमचं ग्राउंड घाण करून जाणार. आमचं प्लेअर बघा, आमचे प्लेअर सगळे अशी कट्ट्यावर बसणार, ती मुलंही याचं असं इकडे तिकडे करायचं. आम्ही तुमच्याबरोबर बोलायचं आणि बोल भिडूला बघतो ती एकटाच बोलतोय, आमचं बोलणं दाखवत नाहीत. नाही बघा, बोल भिडू तर तुम्ही युट्यूबला बघा, एकटाच सांगत असतोय तो, ते कोल्हापुरात असं झालं. कोल्हापूर नाही ना, बोल भिडू तर मी बघतो युट्यूबला, मी बोलतोय बोल भिडू एकटा असतोय बघा, तो बोलत असतोय. कोपऱ्यात सिम्बॉल आहे बोल भिडूचा, हा इन हाऊस स्टोरीचा. हा ते वेगळं आणि हे वेगळं. हा ह्याचा ग्राउंडवर आहे, हाऊसवर कुठं आहे, फुटबॉल चाललाय चांगला. तेच म्हणलो मी. हे आपण बोला. बरं, पहिली गोष्ट म्हणजे आता 10 दिवस आम्ही हातात दोरी घ्यायची आणि इथं उड्या मारत बसायच्या. मग असंच चालायचं का? एक तरी ह्या ग्राउंडला जर एक पाऊस पडला तर हे तळं होतंय. मग ह्याच्यावर काय सांगा मला. फक्त इथं कोल्हापूरमध्ये जर तुम्हाला सभा कुणाच्याही घ्यायची असेल तर कोल्हापूरच्या बाहेर सभा घ्या. हिंदू चौक, दसरा चौक, तुमचं असं म्हणणं आहे की निवडणूक आयोगच म्हणतं की रस्त्यावरची सभा घेऊ नका, मग कसं घेणार? ग्राउंडवरची सभा घ्या. ग्राउंडवर सभा घ्या, पण जातेवेळी ते रोलिंग तरी करून द्या. काय होते माहितीये का, इथं ते खड्डे मारले वगैरे झालं तर ना काय होते, खेळाडूचा एका दुसरा पाय मोडला जातोय, हे सांगतो. आता इथं तळं होऊ नये म्हणून क्षीरसागर साहेब प्रयत्न करायला लागलेत, तेही काम तटलेलं आहे. आता कोणी ना कोणीतरी काम तटवून टाकलेलं आहे. म्हणजे खेळाडूला इथं 12 महिने खेळू दे म्हणून क्षीरसागर साहेब ग्राउंड करून द्यायला लागलेत, तर त्यालाही विरोध झालेला आहे. इथल्या खेळाडूंना फक्त खेळायला पाहिजे ही इच्छा आहे सगळ्यांची. आणखी आता मी तुम्हाला ह्या उमेदवारांबद्दल बोलतो. शाहू महाराजांना जी उमेदवारी दिली त्याच्यात काय आमचं दुमत नाही आहे. पण जसं मोदी साहेबांनी केलेलं डायरेक्ट राज्यसभेवर संभाजी महाराजांना घेतलेलं, त्या पद्धतीनं जर का काँग्रेसनं केलं असतं तर शाहू महाराजांना ह्या वयात
एवढं बाहेर फिरावंच लागलं नसतं, हे एक माझं मत आहे. आणि आमच्या एक राजाला महिना असं फिरायला लागणं हे चुकीचं आहे असं आम्हाला वाटतं. राजेंनी हात जोडायचे असतात का आमच्याकडून मुजरा घ्यायचा असतो? पण तिकडं त्यांनी हात का जोडायचे? दादा तिकडं उदयनराजे 3 दिवस उदयनराजे बसले मोदींच्या अमित शहाच्या दारामध्ये, ती पण गादी ती पण ऐका हॅलो ऐका नाही सातारची एक मिनिट ऐका. तुम्ही राजे म्हणताय शाहू बरोबर. महाराजांना येऊन तिकीट दिलं अहो, साहेब, आणि त्यांना माननीय तिकडं दारात सदाशिवराव मंडलिकांनी आयुष्यभर विक्रमसिंग राजेंना पाडलं का नाही? विक्रमसिंग घाडगे हे राजेच होते, त्यांना पण लोकांनी शिव्याश्राप दिल्या का नाही? असं नसतंय हो. तुम्ही म्हणू नका की राजांना थांबवलं. हे बघा काही लोक म्हणतात, हे बघा मी एक स्पष्ट सांगतो, काही लोक म्हणतात की शरद पवारांनी घरात येऊन तिकीट दिलं शाहू महाराजांनी. एक महिन्यापूर्वी राज्यसभेचे खासदार म्हणून काही खासदार नियुक्ती केली. मग यावेळी काँग्रेस असू दे, शिवसेना असू दे, यामधील एकानं कोणीतरी कोणत्या तरी पक्षानं उभाटानंच शाहू महाराजांना तिकीटं द्या. ते रोज एक पोपट सकाळी बोलतोय, त्यानं सांगितलेलं की महाराजांनी ही सीट द्या. खरं काँग्रेसवाल्यांनी ही सीट दिली नाही राज्यसभेवर. का? जनतेतून महाराजांनी तुम्ही जनतेच्या दारात जायसाठी तुम्ही राजेशनी हे केलेलं का? दोन गोष्टी आहेत. म्हणजे लोकांमध्ये चर्चा होती की शाहू महाराजांना येऊन तिकीट दिलं आणि उदयन महाराजांना ताटकळत बसायला लागलं. ह्यांना ते मान्य नाही. हे म्हणतात की या वयात तुम्ही शाहू महाराजांना फिरायला का लावताय, त्यांना राज्यसभेत घ्यायला याचा प्रश्न नाही. आता कुठला आता हे संजय मंडलिक चांगले आहेत, तर 5 वर्षात आमच्या कुठं कोल्हापूरात दिसले? यंगच आहेत ना, तरुण आहेत, चांगली गोष्ट आहे. 5 वर्षात कुठे दिसले? काय केले तिने बसून? 7 नंतर नुसतं बसायचं काय नाही? काय 7 मग शाहू महाराज बसून मी घरात करतील ना, ते बी करतील ना. कारण राजाला मान दिला ना पक्षानं, आमच्या घरात येऊन तिकीट उदयनराजेला दारात जाऊन बसून तिकीट धावळं मागायला लागलं आणि शेवटला गावामध्ये द्या की मग इंची द्यायची वेळ येईल. ही पात्रता राजांची. आमचा शाहू महाराज कोल्हापूर 1 नंबर. शेवट काय आहे, काही लोकांना काँग्रेसची गुलामगिरीत राहावंसं असं वाटतंय. काय झालंय, राजे म्हणजे महाराज, तुम्ही राजे बघितलं तर कधी राजे दान देत नाहीत आणि आज दारोदारी दान मागण्यासाठी फिरत आहेत. मतदान हे दान आहे. राजांनी दान घ्यायचं नसतं, द्यायचं असतं. तर ह्या गोष्टी उदयनराजेंना लागू नाही, हे शाहू महाराजांना लागू आहे. उदयनराजे शेजारी दोन्ही गाद्याच आहेत. आम्ही असं नाही म्हणत, 100% लागू आहे. आज जर बघायला गेलं तर मोदी साहेबांनी राज्यसभेला संभाजीराजेंना सन्मानानं राज्यसभा दिलेली. आज त्याचा विचार केला तर 6 वर्षे त्यांनी काही या भागासाठी केलं नाही आणि नंतर माफी मागतात जनतेची. हे कुठंतरी दुर्दैव आहे. मंडलिकांनी काय केलेलं नाही, मंडलिकांची पुस्तकं संभाजीराजांनी काय केलेलं नाही. मंडलिकांची जे पुस्तके काढलेले आहे, 600 कोटी रुपयाचा निधी प्रत्येक जिल्ह्यावाईज आपल्या तालुकावाईज तिने कुठं निधी केले, निधी दिलाय, कोणत्या तालुक्याला किती निधी दिला हे आता तिने पुस्तक जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. म्हणजे त्यांचा स्वतःचा 5 वर्षामध्ये लोक, सदाशिवराव मंडलिक साहेब पण असेच होते, तिने जाहिरातबाजी केली नाही, काय केलं नाही. आता काळंबवाडीतून मंडलिक साहेबांनी थेट कालव्यातून पाणी आणलं. हे सांगतात की शाहू महाराज पुरोगामी लोक सांगतात की राजेश्री शाहू महाराजांचं आणि आत्ताच्या शाहू महाराजांचं तुलना करायला गेलं तर राजेश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी बहुमूल्य म्हणजे कधीही ऋण भेटणार नाहीत असं राजेश्री शाहू महाराजांनी काम केलं. खरं आत्ताच्या शाहू महाराजांनी कोणत्याही सामाजिक क्षेत्रात असू दे किंवा कोणत्याही क्षेत्रात असू दे काम करू शकले नाहीत. त्यामुळं या नोटवरती आपण थांबूयात. फार गुंतागुंतीची लढत आहे, फुटबॉलचा सामना आहे. मला तर असं वाटतं की आत्ता बरोबरीत आहे. आत्ता 2-2 किंवा 1-1 अशी बरोबरी झाली आहे. फायनल कोण जिंकते आपण बघूयात. पण जवळपास ठीक आहे, कोणाला मोदी आवडत आहेत, कोणाला राहुल आवडत आहेत, कोणाला मंडलिक, कोणाला शाहू महाराज. पण कोल्हापूरकरांचा फुटबॉल करू नका असं मला एक दिसतंय. कोल्हापूरचा विकास जो आहे तो रखडू नका. जो कोणी खासदार असेल त्यांनी 5 वर्ष फिरावं, त्यांनी विकास करावा, त्यांनी इथं इंडस्ट्री आणावी, इथल्या तरुणांना पुण्या मुंबईमध्ये जायला लागू नये, इथं उड्डाणपूल बांधावेत, निदान विकासाच्या आराखड्यावर तरी या सगळ्यांचं एकमत दिसतं. हे चांगली गोष्ट आहे. हे कोल्हापूरचं मी जे म्हटलं की रसरशीत कोल्हापूर आहे. इथं अशी चर्चा होऊ शकते, इथं राजालासुद्धा जाब विचारला जाऊ शकतो. हे फार इथं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे परत एकदा सगळ्यांचे धन्यवाद. तुम्हाला हा कोल्हापूरचा कट्टा, हवा कुणाची कार्यक्रम कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया या चर्चेवरती जरूर नोंदवा. अजून आपण कोल्हापूरच्या लोकसभेच्या इतर भागात जाणार आहोत आणि असंच लोकांना विचारणार आहोत. बघत रहा हवा कुणाची, बोलभेडू.